गुड मॉर्निंग, जय शिवराय. हा आमचा हॉटेलमधला व्ह्यू आहे आणि आमची गाडी इथं खाली पार्क केलेली आहे. इथून तुम्हाला दिसेल का नाही? हो दिसते. आणि आज आम्ही जयपूर टू चंदीगड जाणार आहे. आणि इथं म्हणजे वातावरण तसं आपल्या पुण्यासारखंच आहे. जास्त गरम पण होत नाही आहे आणि जास्त थंडी पण नाही. तर तुम्हाला थोड्या वेळात आम्ही आमचा प्रवास सुरू करतो. काल आपण ह्या रूममध्ये राहिलो होतो, रूम नंबर 404 आणि आपल्या गाडीचा नंबर 4004. चेकआउट करू आम्ही आता रूम. हॉटेल होतं आपलं. आपली गाडी पण आली आता बाहेर. बाहेर लावलेली गाडी आपली आणि मग काही लगेच बाहेर करायचं. तू सामान ठेवून घेतो पर्यंत आलं तर मग. आपण आता निघालो आहे आपल्या नेक्स्ट हॉटेलमध्ये चंदीगडला. त्याचा डिस्टन्स आपण मॅपला लावला आहे. तो 8 तास दाखवत आहे. 543 किलोमीटर. आपण रात्री जवळपास 10 वाजता पोहोचू तिथं. चला मग आपण निघूया. आत्ता वाजले 1. म्हणजे आम्हाला रात्री पोचायला तरी 9:30 दाखवतात नॉनस्टॉप ते पण आपल्याला मध्ये जेवण्यासाठी थांबावं लागेल. तिथं 1 तास म्हणजे आपण 10:30-11पर्यंत पोचू हॉटेल.
घरं बघा कशी चांगली आहेत. पण इथले ड्रायव्हिंग स्किल खूप खतरनाक आहे. लोक एकदम चिटकून गाडी चालवतात, काही बघत नाहीत, कुठं पण थांबतात, रॉंग साईडने येतात, काहीच त्यांना नियमांचं काहीच नाही त्यांना. महल एक कुठला याचं नाव पुढे काय दिसत नाही, पण आता जयपूर सिटीच्या आम्ही बाहेर आलेलो आहोत हायवेला, तर आम्ही थोड्या वेळात लागू. जयपूर सिटी तशी चांगली आहे, छान आहे, क्लीन आहे, फॅसिलिटीज पण छान आहे, जेवणाची पण छान उत्तम सोय आहे. तर पुढच्या प्रवासामध्ये जो आता आम्ही हायवेला लागणार आहोत चंदीगडला जाण्यासाठी, त्याची तुम्हाला आम्ही अपडेट कळवत आहोत. आपण आता मुंबई दिल्ली हायवेला लागलेलो आहोत. मग अशी पण आपल्याला जेव्हा आपण पुण्यावरनं निघालेलो होतो तेव्हा पण आपल्याला हा रूट लागला होता, तो आता रूट आपण कंटिन्यू करतोय चंदीगडसाठी. माझी बहीण प्रिशा ती आता गार झोपून गेली आहे. हायवेला आल्यामुळं क्रूज कंट्रोलला लावून टाकली गाडी. ॲडास 2चा फायदा बघा, मी स्टिअरिंगला पकडलं नाही आहे, खाली निवांत, आणि गाडी ऑटोमॅटिक आपली 85ला मी सेट केलं आहे, आपली ऑटोमॅटिक चालली आहे. ट्रिप खूप एन्जॉय करत आहे. मला असं वाटतं की मी मनालीला कधी पोचू, फर्स्ट स्नो बघायला. आम्ही स्कूलमध्ये गेल्यावरती आम्हाला टीचर विचारतात की तुम्ही कुठं कुठं जाता सुट्ट्यांमध्ये, तर मी सांगेल मी लडाखला गेलेली बाय कार. माझे पप्पा ड्रायव्हिंग करत आहे, मम्मा झोपली आहे आणि माझी बहीण पण झोपली आहे आणि मी मस्ती करते. आम्ही पहिल्यांदा एका लॉंग ट्रिपला चाललो आहे, म्हणून आम्हाला प्रिशाची काळजी आहे, कारण की तिला अजून बोलता नाही येत, म्हणून तिला काय झाल्यावरती आम्हाला कळणार नाही, म्हणून आम्ही त्यासाठी सगळे मेडिसिन्स आणि हे सगळं तयार ठेवलं आहे. दिल्ली हायवे हा खूपच भारी आहे. क्रूज कंट्रोलला गाडी लावली आहे, आम्ही इथं 4 जण अशी मस्ती करत चाललो आहे, आणि रस्ता कसं कट होतोय आम्हाला कळत नाही, म्हणजे आम्हाला खूप एन्जॉय करत आम्ही निघालो आहे. त्या दोघी मध्येच काय झोपतात, म्हणजे दोघे काय तिघे झोपतात, मी एकटा जागा बघत रस्ता बघत बसतो. याचा
आहे का असं. वाव बघा, दाखव माऊ कसं केलं तू. नाही सर नीट दाखव. टिश्यू पेपरचा वापर करू. आणि प्रेक्षाने काय केलं दाखव प्रेक्षाचं. वाव कुठला आहे काय ड्रॉइंग केलं तिने. वा 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 वा. अजूनही आपल्याला 322 किलोमीटर दाखवत आहे. रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचू आपण नॉनस्टॉप मारला तर. नाहीतर थांबलो रेतमध्ये जेवण्यासाठी तर 12-12:30 होतील. आता जस्ट पोलिसांनी पकडलं होतं आम्हाला कॅरियर म्हणून. कॅरियर लावलं होतं एक्स्ट्रा गाडीला म्हणून पोलिसांनी आपल्यालाच पकडलं होतं आणि चलन करायचं ते बघत होते. पण सागरने केलं ते मॅनेज आणि त्यांना जराशे दिले. मग गुरुग्राममध्येच आले आमचं वेलकम केले त्यांनी. आता पुढं बघू अजून किती जण आम्हाला पकडतात. चंदीगडला पोहोचायला अजून 4 तास तरी दाखवतात ते. रस्ता छान आहे. हो शांत खरंच की. आता सगळेजण कंटाळलेत. लवकर हॉटेलला चला चला चाललं यांचं. गाडी आणि मी काही थकलो नाही अजून. आम्ही अजून जाऊ शकतो कुठं पण. परत एकदा आम्ही डिझेल भरायला थांबलोय आज. म्हणजे आजच
काल पडलं होतं त्यानंतर आज पडतो. आपण आता इथं डिझेल भरत आहे 4043. ऑर्डर लो डाल दो बरं. हे गाव कोणचं आहे? गोवाना रोहतक हरियाणा. देखो 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 हाथी का बच्चा कितना पीता है. देखो देखो मेरा दोस्त क्या बोल रहा है. हाथी का बच्चा एक छोड़ के क्या हालचाल. ट्रिप कशी चालली आता? मस्त एकदम मजेत. खतरनाक रोड आहेत. ड्रायव्हिंग कशी वाटते? एकदम झकास बोले तो एकदम मजामा. अजून आपल्याला 3 तास दाखवतो ना. हो 3 तास 11 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू हॉटेलवर. आरामात. क्रूजवरती टाकायचं 85 वर आणि मजेत जायचं. चला मग. चला कल्टेश. चलो. डिझेल भरण्यासाठी आम्हाला एक लॉंग यू टर्न घ्यावा लागणार आहे. आता एक डिझेल भरून झालं, दुसरीकडे डिझेल नव्हतंच. अजून 94 किलोमीटर दाखवत आहे आणि 35 किलोमीटरवर कुरुक्षेत्र म्हणून दाखवत आहे. कुरुक्षेत्रासाठी इथून लेफ्ट टर्न आहे, पण आपल्याला जायचं स्ट्रेट. हॉटेल इथून अजून 23 मिनिट दाखवत आहे. 21 किलोमीटरवर. Continue on National Highway 152 for 1 kilometer. Turn left. आपलं हॉटेल आलं आहे. In 300 meters, your destination will be on the left. Your destination is on the left. आपलं हॉटेल बघा आहे नवीन.
बुकिंगची प्रोसेस करून घेऊ आणि मग सामान आत घेऊन हे करू. पिल्ल्यानं झोप झाली का? हॉटेल आलं, चला आपलं हॉटेल आलं. हॉटेल बघा आपलं. आता बुकिंगची प्रोसेस करून घेऊ आणि मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही बघा आमची चंदीगडची रूम. मिरर, मोठा असा बेड, टेबल, सोफा, कॉफी मशीन. ते उघड.